चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा पाळा मार्गावर सुरू असलेल्या अवैध मुरुम वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे प्रदूषण आणि वाढता अपघाताचा धोका यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदार आणि शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचले। मात्र अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन केल्यास गुन्हे दाखल होतील असा इशारा ठाणेदारांनी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढला। आमच्या जीवाची किंमत जास्त आहे की अवैध वाहतूक असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित ठेकेदारांशी चर्चा करून आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले। दरम्यान ग्रामपंचायत सरपंच परवीन खेरडे यांनीही गंभीर आरोप करत सांगितले, अवैध ओव्हरलोड वाहतुकीची 112 वर तक्रार करूनही ठोस कारवाई झाली नाही। उलट ही वाहतूक शासकीय काम असल्याचे सांगत अडथळा आणू नका असा इशारा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की भरधाव धावणारे ओव्हरलोड ट्रक नागरिकांच्या जीवाशी खेळ असून धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत। तरीही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या नागरिकांनाच गुन्ह्याची भाषा केल्याने ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।